झोमॅटोवरून एखादा माणूस वर्षभरातून किती रुपयांची ऑर्डर करू शकतो? 60,000? 1,00,000? काय हे तुम्हाला खूप वाटतंय? तर जर अशात मी तुम्हाला सांगितलं की एका व्यक्तीनं 6 लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या ऑर्डर केल्यात तर? हो, स्वतः झोमॅटोनं हा अहवाल प्रसिद्ध करत हे सांगितलेलं आहे. सगळ्यात मोठी ऑर्डर कोणती होती किंवा एका दिवसात कुणी सर्वाधिक ऑर्डर केल्यात, ते कोणती डिश सगळ्यात जास्त मागवली गेली, हे सगळं या अहवालात सांगितलं गेलंय. तर 2023 मध्ये देशात सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे गेल्या 8 वर्षात बिर्याणी ही भारतातील सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश ठरली आहे. झोमॅटोवरती गेल्या वर्षात 10.9 कोटी ऑर्डर्स फक्त बिर्याणीच्या आहेत आणि त्यामुळे सर्वाधिक ऑर्डर केलेल्या पदार्थांच्या यादीत बिर्याणीनं अव्वल स्थान देखील मिळवलंय. 7.45 कोटी ऑर्डरसह दुसऱ्या नंबरवरती पिझ्झा आणि 4.55 कोटी ऑर्डरसह नूडल बाउल हे तिसऱ्या क्रमांकावरती आहे. तर या अहवालानुसार बंगळुरूच्या लोकांनी झोमॅटोपासून आपल्या दिवसाची सुरुवात केली आहे आणि दिल्लीवासियांनी आपल्या दिवसाचा शेवट. म्हणजे 2023 मध्ये बंगळुरूत सर्वाधिक नाश्ता ऑर्डर केला गेला, तर दिल्लीत रात्री जास्तीत जास्त ऑर्डर दिली गेली आहे. सर्वाधिक ऑर्डर कुणी केली आहे तर बंगळुरूतील एका व्यक्तीनं 46,273 रुपयांची सर्वात मोठी ऑर्डर प्लेस केली आहे आणि एका दिवसात सर्वाधिक ऑर्डर देण्याच्या बाबतीत मुंबईकर हे भारी ठरलेत. मुंबईतील एका व्यक्तीनं एका दिवसात 121 ऑर्डर्स दिलेल्या होत्या, तर बंगळुरूच्या एका पठ्ठ्यानं वर्षभरात थेट 6,61,000 रुपयांच्या 1,389 भेटवस्तू ऑर्डर केल्याचं झोमॅटोनं स्पष्ट केलंय. या सगळ्यांपेक्षा तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट आता सांगते. झोमॅटोनं एका व्यक्तीला बिगेस्ट फूडी अशी पदवी दिलेली आहे आणि ही पदवी ही मुंबईकरांच्या नावी झाली आहे. म्हणजे मुंबईतील हानीस नावाच्या व्यक्तीनं 2023 मध्ये एकूण 3,580 फूड ऑर्डर्स दिलेले आहेत आणि दररोज सरासरी 9 ऑर्डर त्याच्याकडून यायच्या असं झोमॅटोनं सांगितलंय. आता हे ऐकून वाटतंय, काय राव हा माणूस घरी काही बनवतच नाही का किंवा त्याच्या घरी काय गॅस वगैरे नाहीये का? असे प्रश्न तर मला तर भरपूर पडलेत. पण तुम्हाला काय वाटतंय? हानीस इतक्या ऑर्डर का करत असेल? कमेंट्समध्ये हे सांगायला विसरू नका आणि विविध विषयावरील माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.